स्वर्गाचे राणी उल्हासकर, ज्याला जन्म देण्याचे भाग्य तुला लाभले, हालेलुया, तो आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया, आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हालेलुया, ही कुमारी मरी आनंद उल्हास कर, हालेलुया, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया, तिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो आणि मेलेल्या सर्व विश्वासू लोकांच्या देवाच्या दयेने शांती पाहो. आमेन. प्रवेश गीत पान क्रमांक 136. हर्ष करा हो, हर्ष करा. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. मरणावरती पावे विजयाला वैभव आपुले घेऊन उठला. ख्रिस्त विजयी झाला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. दाही दिशांना द्वाही फिरवा, ख्रिस्ताच्या विजयाचे मिरवा. आज निशाण चला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. दुःखाची होईल समाप्ती, अंती सुखाची होईल प्राप्ती. आशा मनी धरा. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. मरणावरती पावे विजयाला वैभव आपुले घेऊन उठला. ख्रिस्त विजयी झाला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. दाही दिशांना द्वाही फिरवा, ख्रिस्ताच्या विजयाचे मिरवा. आज निशाण चला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातून उठला. दुःखाची होईल समाप्ती, अंती सुखा
ख्रिस्त मरणातुनी उठला. हर्ष करा हो, हर्ष करा हो, ख्रिस्त मरणातुनी उठला. सर्व दृढीकरण मुलामुलींचं हार्दिक स्वागत. आणि आपल्याला हे दृढीकरण साक्रामेंट देण्यासाठी आपले मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा यांचे देखील मी हार्दिक स्वागत करतो. ही मिसा आपल्या ह्या दृढीकरण स्वीकारणाऱ्या मुलामुलींवर परमेश्वराचा विपुल आशीर्वाद, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्तवासी स्टेला मार्शल गोन्साल्विस, ख्रिस्तवासी जेराल्ड व प्रिया परेरा, ख्रिस्तवासी ग्रेगरी जॉन फर्नांडिस आणि देवाच्या वाढदिवसानिमित्ताने देवाच्या माऊलीचे आभार मानण्यासाठी आपणा प्रत्येकांच्या हेतूंसाठी आणि विशेषतः आपल्या बिशपांच्या हेतूंसाठी या मिसामध्ये प्रार्थना करूया. आज आम्हा सांडोल धर्मग्रामातील दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या उमेदवारांची हृदये आनंदाने भरून आली आहेत. बिशप थॉमस, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे आमच्या समवेत मिसा साजरी करण्यासाठी व आम्हाला दृढीकरण साक्रामेंट देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ख्रिस्तसभेची व इतरांची प्रामाणिकपणे व प्रेमाने सेवा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पवित्र आत्म्यामध्ये आम्ही परिपक्व व्हावे, तसेच आपल्या कॅथलिक श्रद्धेचे पूर्णपणे पालन करून आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा लाभावी म्हणून कृपया आमच्यासाठी या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करा. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. प्रिय तरुण तरुणींनो, तुमच्यासाठी आज पेंटेकॉस्ट आहे. पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवर अवतरला आणि त्यांचं जीवन बदललं. तसं तुमचं जीवन प्रेषितमय व्हावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगईने मी फार पापी केली आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणते कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया
स्वर्गीश शक्तिशाली नमौनि मान ओ तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनगणना परिशकोकारा प्रभु दुःखहारा परमेशा दयेचा सागरा जग पापहारी दया मावारी करी त्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची वैसला पित्याच्या उजव्या हातासी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या नावाचा गौरव करण्यासाठी तू लोकांना एकत्र केलीस. दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या या उमेदवारांना श्रद्धेत दृढ कर. प्रीतीच्या बंधनाने त्यांना एकत्र ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. मग तो मनुष्य पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शल्मोनाची देवळी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांस म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुबक्तीने ह्याला चालव्यास लावले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? अब्राहम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव यांनी आपला सेवक येशूला गौरविले आहे. त्याला तुम्ही धरले आणि पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र आणि नीतिमान त्याला तुम्ही नाकारले व खुनी पुरुष आम्हास द्या अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले याची आम्ही साक्षी आहो. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. येशूच्या द्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्ही सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. बंधुजन हो, आता तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटलेच आहे, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदिष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करीन. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्टांचे ऐकणार नाही
तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमुवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी सांगितले. तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे आब्रामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. देवाने आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुम्हाकडे पाठवले, यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्टकृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. हे प्रभू, तुझे नाम कितीतरी थोर आहे. हे प्रभू आमच्या स्वामी, साऱ्या भूतलावर तुझे नाम कितीतरी थोर आहे. तू मरत्या मानवाची आठवण करावी, यत्किंचित मानवजातीची तू पर्वा करावी, असा तो कोण? प्रतिसाद. तरी पण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस. त्याला वैभव व मोठेपणा आणि अलंकृत केले आहेस. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू त्याला स्वामित्व दिले आहेस. सारे काही त्याच्या चरणापाशी ठेवले आहेस. प्रतिसाद. शेरडे, मेंढरे, गुरेढोरे, अगदी एकूण एक जंगली जनावरे, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे प्राणी देखील तू त्यांच्या चरणापाशी ठेवले आहेस. प्रतिसाद. Alleluia, 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 Alleluia. प्रभूचा हा दिवस आहे. ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. Alleluia, Alleluia, Alleluia. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रेषितांनी वाटेतल्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि भूत पाहत आहोत असे त्यास वाटले. त्याने त्यास म्हटले, तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात आणि माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाडमास असलेले पाहता तसे भूताला नसते. असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यास ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असताना त्याने त्यास म्हटले, इथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. मग तो त्यास म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हास सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेने नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्र ह्यात माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यास म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठावे आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही या गोष्टीचे साक्षी आहात. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान.
दृढीकरण साक्रामेंत स्वीकारणाऱ्या सर्व उमेदवारांनी कृपया उभे असावे. प्रिय बिशप थॉमस, आमच्या या पॅरिशमधील तरुण उमेदवारांना आपल्यासमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, जेणेकरून आपण त्यांना दृढीकरण साक्रामेंत प्रदान करू शकाल. धर्मशिक्षकांनी त्यांची उत्तम प्रकारे तयारी करून घेतली आहे आणि भाविकांनी प्रार्थनेद्वारे त्यांना साथ दिली आहे. आपली धार्मिक जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावी या उद्देशाने त्यांनी धर्मग्रामातील विविध सेवा कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची श्रद्धा अधिकच दृढ झाली आहे आणि आज ते आपल्या या आध्यात्मिक प्रवासात आपला आधार व सहवास मिळविण्यासाठी येथे आले आहेत. हा आध्यात्मिक प्रवास आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या चांगुलपणावर चिंतन करण्यासाठी आमंत्रण देत आहे आणि त्याच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण त्यांच्यावर ईश्वराचा आशीर्वाद मागावा आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांना ख्रिस्ती श्रद्धेत दृढ करावे. दृढीकरण साक्रामेंत स्वीकारण्यास सदर उमेदवार पात्र आहेत याविषयी तुमची खात्री पटलेली आहे का? होय बिशप. या संपूर्ण वर्षभरात त्यांची आध्यात्मिक जडणघडण करणाऱ्या सर्व धर्मशिक्षकांजवळ आणि अन्य संबंधित व्यक्तींजवळ पूर्ण चौकशी केल्यावर दृढीकरण साक्रामेंत स्वीकारण्यास ते पात्र आहेत अशी माझी खात्री झाली आहे. प्रिय आईबापांनो, धर्म आईबापांनो आणि बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्ताची शुभवार्ता अंतःकरणात जोपासून आपल्या जीवनाद्वारे इतरांपर्यंत त्याचे कार्य पोचवत असताना तुम्ही या उमेदवारांना तुमच्या प्रार्थनेनी, तुमच्या आदर्श वर्तनाने आणि तुमच्या श्रद्धेच्या वैयक्तिक साक्षीद्वारे आधार देण्यास तयार आहात काय? सर्व पालकांनी उत्तर द्यायचं आहे. होय, आम्ही तयार आहोत. बोला. माझ्या प्रिय उमेदवारांनो, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे तुम्ही देवाची लेकरे बनलात आणि परमेश्वर जो आमचा पिता आहे त्याने तुम्हाला आपले जीवन व आपला आत्मा प्रदान केला. परंतु त्यावेळी तुम्ही केवळ बालके होते आणि तेथे नक्की काय घडत आहे याची तुम्हाला काही जाणीव नव्हती. तुमच्या पालकांनी व धर्मपालकांनी तुमच्या वतीने असे वचन दिले होते की तुम्ही सदैव ख्रिस्त येशूचेच राहाल. आता तुम्ही मोठे झाला आहात, तसेच तुम्ही ज्या साक्रामेंताचा स्वीकार करणार आहात त्याविषयी आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याविषयी तुम्हाला माहिती देण्यात आली आहे. म्हणून मी आता तुम्हाला चर्चच्या वतीने विचारतो, तुम्ही चर्चकडे कशाची मागणी करीत आहात? आम्हाला ख्रिस्ती श्रद्धेमध्ये दृढ व्हायचं आहे. आम्हाला येशूच्या आत्म्याचा एका विशेष रीतीने स्वीकार करायचा आहे. येशूने जी सर्व वरदाने देण्याचे वचन दिले आहे ती आम्हाला प्राप्त करायची आहेत. आम्हाला येशूचे साक्षीदार बनायचे आहे आणि आम्ही ज्यांना ज्यांना भेटू त्या सर्वांना येशूबद्दल व त्याच्या प्रेमाबद्दल सांगायचे आहे. येशूच्या आत्म्याचा स्वीकार करून आम्हाला येशूसारखे बनायचे आहे. दृढीकरण साक्रामेंताद्वारे तुमच्यावर सोपवल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला माहीत आहेत का? त्या तुम्हाला समजल्या आहेत का? आणि त्या पेलण्यासाठी तुमची तयारी आहे का? होय, आम्ही तयार आहोत.
मार्ग सत्य आणि जीवन असलेल्या येशूच्या नावाने संत थॉमस चर्च सांडोर हे पॅरिश आपल्या श्रद्धेने तुम्हाला बळ देते, आपल्या आशेने तुम्हाला आधार देण्याचे वचन देते आणि आपले प्रेम तुमच्याशी वाटून घेण्याचे अभिवचन देते. ख्रिस्ताचे दूत बनण्याची जबाबदारी तुम्ही त्यांच्यासोबत अधिक पूर्णत्वेने वाटून घ्याल याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. माझ्या प्रिय दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या उमेदवारांनो, पवित्र ख्रिस्तसभेने मला दिलेल्या अधिकाराने पवित्र आत्म्याच्या पूर्णतेसह तुम्हाला दृढीकरण साक्रामेंट देण्यासाठी मी तुमचा स्वीकार करत आहे. देवाला धन्यवाद. जोरात बोला. देवाला धन्यवाद. कृपया खाली बसा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, वी आर इन द ईस्टर सीझन ऑफ जॉय. आणि या काळामध्ये, विशेष करून या सप्ताहामध्ये प्रभू उठला आहे आणि तो आपल्या शिष्यांना वारंवार दर्शन देतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त कसं आपल्या शिष्यांना दर्शन देतो आणि त्यावेळेला दोन शब्द जे इंग्रजीमध्ये सारखेच वाटतात, म्हणजे त्यांचा उच्चार प्रोनाऊन्सिएशन सारखा आहे, पण स्पेलिंग्स आणि अर्थ खूप वेगळा आहे, ते आपण पाहूया. प्रभू जेव्हा दर्शन देतो तेव्हा तो त्यांना सांगतो पीस. पीस ह्याचं स्पेलिंग आहे PEACE. आणि ते जेव्हा प्रभूवर विश्वास ठेवत नाहीत तेव्हा प्रभू त्यांना सांगतो गिव मी पीस. तुकडा PIECE. पीस ऑफ फिश आणि पीस दोन्ही शब्द सारखे आहेत, उच्चार सारखे आहेत, पण अर्थ आणि स्पेलिंग्स खूप वेगळे आहेत. पीस म्हणजे श्रद्धेची देणगी, द गिफ्ट ऑफ फेथ, आणि पीस म्हणजे पीसीस, अविश्वासाचं म्हणजेच श्रद्धा नसल्याचं प्रतीक. प्रेषितांकडे विश्वास नव्हता आणि म्हणून त्यांचं जीवन जणू काही तुकड्यामध्ये गणलं जात होतं. त्यांचं जीवन हे विखुरलं होतं. दे वर ऑल कन्फ्यूज्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो विश्वास ठेवा, एक्सपिरियन्स पीस, शांती. दृढीकरण साक्रामेंट अशाच प्रकारे आपल्याला ह्याच रियालिटीविषयी बोध करत आहे. युअर लाईफ कॅन बी अ लाईफ ऑफ पीसीस. तुकड्या तुकड्याचं जीवन आपण अनुभवत आहोत आणि ह्यामधून बाहेर पडून श्रद्धा घेऊन यू कॅन एक्सपिरियन्स पीस, शांतीचा अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून पुनरुत्थान म्हणजे काय? What is the meaning of the risen Lord? The resurrection of Jesus means fear does not have the last word. Resurrection of Jesus means sin does not have the last word. The resurrection of Jesus means death does not have the last word. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं की पेत्र सांगतो की आपला देव हा जिवंतांचा परमेश्वर आहे. तो अब्रामाचा देव, यशाचा देव आणि याकोबाचा देव आहे. तर अशा प्रकारे जो परमेश्वर, आपला विश्वास आपण ज्याच्यावर ठेवतो, ही इज नॉट अ गॉड ऑफ डेड
बट अ गॉड ऑफ लिव्हिंग. तो जिवंतांचा परमेश्वर आहे. आणि म्हणून जिवंतांचा परमेश्वर म्हणजेच शांतीचा परमेश्वर, वन हू ब्लेसेस अस विथ पीस, अँड द वन हू हॅज द पॉवर टू जॉईन आवर पीसीस इन टू होलनेस. म्हणजेच आपले जे जीवनाचे तुकडे आहेत, आपलं विखुरलेलं जीवन आहे, ते एकत्र करून आपल्या जीवनाला एक अर्थ देण्यासाठी हा परमेश्वर समर्थ आहे. आणि तेच आपण पुनरुत्थानामध्ये म्हणजेच द रेझरेक्शन ऑफ जीसस इज अलाइव्ह याविषयी आपण बोध करतो. प्रिय उमेदवारांनो, तुम्हाला हा साक्रामेंट देत असताना तुमच्या प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल आणि प्रत्येकाच्या नावाने तुम्हाला अभिषिक्त करण्यात येईल क्रिझमच्या तेलाने, आणि पवित्र आत्म्याची देणगी तुम्हाला त्याद्वारे देण्यात येईल. What does that mean? That means faith is personal. विश्वास हा वैयक्तिक आहे. इट इज माय फेथ. आणि हा फेथ, हा विश्वास तुम्हाला प्रकट करायचा आहे. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, आय नो यू बाय नेम. मला तुमचं नाव माहीत आहे. आय लव यू. मी तुमच्यावर प्रेम करतो. अँड आय नो यू. मला तुमचं जीवन ठाऊक आहे. स्तोत्र 139 परमेश्वर आपल्याला सांगतो, तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मला ठाऊक आहे. होय माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, गॉड नोज यू इन अँड आउट. आणि तोच परमेश्वर तुम्हाला जणू काही या साक्रामेंटामध्ये सांगत आहे की त्यांनी जे ख्रिस्ताच्या बाबतीत केलं, म्हणजेच त्याने ख्रिस्ताला कसं मरणांतून उठवलं, पुनरुत्थित केलं, तसा तोच परमेश्वर तुमचंही जीवन बदलू शकतो. ज्या परमेश्वराने प्रेषितावर पवित्र आत्मा पाठवला आणि प्रेषितांचं जीवन बदललं, तोच परमेश्वर तुम्हाला तशाच प्रकारे आत्ता इथे परमेश्वराचा आत्मा देऊन तुमचं जीवन बदलण्यास समर्थ आहे. आणि म्हणून कॉन्फर्मेशन इज नॉट अ फॉर्मॅलिटी. इट इज नॉट जस्ट अ मियर partaking of a celebration. It is not simply standing before the church, but it is a declaration. तुम्ही जणू काही ख्रिस्ताला आणि परमेश्वराला, ख्रिस्त सभेला आणि समाजाला सांगणार आहात, I belong to Jesus. I have received His Holy Spirit and I will stand for Him. परमेश्वराचा पवित्र आत्मा जो तुमच्यावर येईल, तो तुम्हाला हे धैर्य देईल. तुमचं जीवन बदलून ख्रिस्तासाठी आणि परमेश्वरासाठी जीवन जगण्यासाठी तुम्हाला सहाय्य करील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि म्हणून हा साक्रामेंट म्हणजे तुमच्या जीवनातला हा पेंटेकॉस्ट आहे. या पेंटेकॉस्टद्वारे तुमच्या जीवनामध्ये कृपा येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार आहे आणि श्रद्धेमध्ये दृढ होण्यासाठी तुम्हाला सहाय्य होणार आहे. दिस सॅक्रमेंट विल हेल्प यू टू स्ट्रेंथन युअर फेथ, टू गाईड युअर डिसिजन्स अँड टू गिव्ह करेज वेन फेथ फाइंड्स डिफिकल्टी. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही जगाचे मीठ आणि प्रकाश आहात. आणि म्हणून त्याप्रमाणे तुम्हाला ह्या जगामध्ये तशा प्रकारचं साक्ष द्यायचं आहे. पुनरुत्थानाचा एक अर्थ आहे गो अँड प्रोक्लेम. जा आणि सुवार्थ सांगा. संत पॉल आपल्याला सांगतो, मी जर सुवार्थ घोषित केली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. होय माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, तुम्हाला देखील अशाच प्रकारे सुवार्ता घोषित करायची आहे. तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या मित्रपरिवाराच्या ग्रुपमध्ये, पियर ग्रुपमध्ये, तुमच्या समाजामध्ये तुम्हाला ही सुवार्ता घोषित करायची आहे. विशेष करून
तुम्ही जर मागे बघितलं तर तुमच्या मागे पुढच्या वर्षाचे दृढीकरणाचे विद्यार्थी म्हणजे जे तुमचे ज्युनियर्स आहेत आणि तुम्ही त्यांचे सिनियर्स आहात ते पण येऊन बसलेले आहेत. त्यांना तुम्हाला सुवार्ता द्यायची आहे, त्यांना तुम्हाला चांगली गोष्ट द्यायची आहे. गेल्या वर्षभरात तुम्ही किती चांगल्या गोष्टी केल्या. तुमच्या फादरांनी, सिस्टरांनी, तुमच्या धर्मशिक्षकांनी, तुमच्या पालकांनी तुम्हाला आजच्या या तयारीसाठी, या साक्रामेंटासाठी कशी तुमची तयारी केली आणि तुमच्या जीवनामध्ये कसा त्याचा फायदा झाला हे त्यांना सांगा. टेल देम, टॉक टू देम, स्पीक टू देम. आणि केवळ त्यांना बोलू नका तर त्याच्याविषयी तुम्ही साक्ष द्या. टुडे वी आर इन अ डिजिटल वर्ल्ड, वी आर इन अ डिजिटल कल्चर. या प्रसार माध्यमाचा चांगला वापर करा. तुम्ही या श्रद्धेचे रील्स बनवा. ही श्रद्धा तुम्ही कशी शिकले, कसे त्याच्यात दृढ झाले त्याचे रील्स बनवा आणि ते एकमेकांना सांगा. स्पीक अबाउट द गुडनेस यू हॅव एक्सपिरियन्स ड्युरिंग दिस इयर ऑफ फॉर्मेशन इन युअर क्लासरूम्स, ऑनलाईन, ऑन द फुटबॉल ग्राउंड, ॲट होम्स. आता आपण बरेच जण एक कॉन्सेप्ट ऐकतो, वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम, देर आर सो मेनी ॲप्स अवेलेबल टुडे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ॲपची माहिती आहे. ह्या ॲप्सद्वारे परमेश्वराचा जो चांगला अनुभव तुम्हाला आला आहे तो तुम्ही एकमेकांना सांगा, समाजाला सांगा. आणि त्यासाठी आपल्याला कार्लूस अकुतिस या टीनेजर सेंटचा आदर्श आहे. मिसाविषयी, ख्रिस्त शरीर साक्रामेंटाविषयी त्याला जो अनुभव आला होता, जो ख्रिस्त त्याने या साक्रामेंटामध्ये अनुभवला होता तो त्यांनी ईमेल्सद्वारे, या डिजिटल कल्चरद्वारे तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचवला. आणि म्हणून तो आज आपल्यासमोर एक संत म्हणून आपण त्याचं वंदन करतो किंवा त्याला मान देतो. होय माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, हा साक्रामेंट तुम्हाला सांगत आहे, यू बिलॉंग टू जीसस नॉट जस्ट प्रायव्हेटली, यू बिलॉंग टू जीसस पब्लिकली. आणि ती पब्लिसिटी येशूला, ख्रिस्त सभेला, या समाजातील जे चांगलं आहे त्याला देण्यासाठी जणू काही तुमची निवड केलेली आहे. गॉड टेल्स दॅट आय चोज यू, मी तुझी निवड केली आहे. आय वॉन्ट यू टू फॉलो मी. येशू म्हणतो माझं अनुकरण कर. क्राऊड्सचं किंवा जे समाजामध्ये विध्वंसक आहेत किंवा नेगेटिव्ह गोष्टी पसरवतात त्यांचं अनुकरण करू नका, तर जे चांगलं आहे त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. द वर्ल्ड गिव्ज यू मेनी व्हॉइसेस. आज समाजामध्ये तुम्हाला अनेक आवाज ऐकू येतात. हे सर्व आवाज ऐकत असताना आपण लक्षात ठेवायचं आहे, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज कॅरेक्टर, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज ट्रूथ, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज इंटेग्रिटी ऑफ लाईफ. आणि ते तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी परमेश्वराचा पवित्र आत्मा तुम्हाला देण्यात येत आहे. तुम्ही दयाळू बनावेत, तुम्ही क्षमाशील व्हावेत आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं धैर्य प्रकट करावं म्हणून हा साक्रामेंट तुम्हाला देण्यात येत आहे. प्रिय तरुण तरुणींनो, वी आर अवेअर ऑफ द वर्ल्ड गोईंग थ्रू अ वॉर लाईक सिच्युएशन. आता थोडीशी सीजफायर झाली, परंतु संपूर्ण परिस्थिती ही वॉरची आहे याविषयी तुम्हाला ज्ञान असेल. परंतु हे वॉर अमेरिका आणि इराणमध्ये आणि इस्रायलमध्ये किंवा युक्रेन आणि रशियामध्ये इतक्यापुरता मर्यादित आहे का? माय डिअर यंग फ्रेंड्स, द वॉर इज इन युअर ओन लाईफ. देर इज अ वॉर बिटवीन द वर्ल्डली थिंग्स अँड द स्पिरिच्युअल थिंग्स. या जगातल्या गोष्टीविषयी आणि देवाच्या गोष्टीविषयी तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये युद्ध सुरू आहे. परमेश्वराचा आत्मा आणि दुष्टांचा आत्मा ह्यामधलं युद्ध तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये सुरू आहे आणि त्याविषयी तुम्ही अज्ञानी असू नये.
Do not be unaware of that war between the good spirit and the evil spirit. You have to be strong. Strong to fight the evil spirit and stand in difficult situation. त्यासाठी हा आत्मा तुम्हाला देण्यात येत आहे. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करील. पवित्र आत्मा तुमच्या सगळ्या डिसअपॉइंटमेंटमध्ये तुम्हाला वरती येण्यासाठी सहाय्य करील. तुमचं भविष्य बनविण्यासाठी घडविण्यासाठी तुम्हाला मदत करील. तुमच्या जीवनातील कोणतीच गोष्ट त्याला माहीत नाही असं नाही, त्याला सर्व काही ठाऊक आहे. आणि म्हणून या आत्म्याचा स्वीकार करा. ह्या आत्म्याद्वारे स्वतःचं परिवर्तन करा. ह्या आत्म्याद्वारे दुसऱ्यांचं परिवर्तन करण्यासाठी पुढे या. माय डिअर स्टुडंट्स, faith is not routine or faith is not once upon a time. तुम्ही गेला वर्षभर श्रद्धेची तयारी केली. श्रद्धेमध्ये तुम्ही परिपक्व झाले. आता फुल स्टॉप का? आता ह्यापुढे पूर्णविराम का? नाही. लेट दिस प्रोसेस कंटिन्यू इन युअर पर्सनल स्पिरिच्युअल जर्नी. आणि तुमच्या या वैयक्तिक जीवनाद्वारे जेव्हा तुम्ही श्रद्धेमध्ये दृढ होण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ख्रिस्ताविषयी तुम्हाला कधी लाज वाटणार नाही. ख्रिस्ताची साक्ष द्यायला तुम्हाला भीती वाटणार नाही. ख्रिस्तासाठी सेवा करायला तुम्ही मागे पडणार नाहीत. लेट कॉन्फर्मेशन दॅट इज गिविंग यू द स्पिरिट हेल्प यू टू अंडरस्टँड द जॉय ऑफ ईस्टर, द जॉय of the Pentecost, the joy of witnessing Jesus in our daily lives. पवित्र आत्मा तुमचं नूतनीकरण करो. त्याची साक्ष देण्यासाठी तुम्हाला धैर्य देऊ आणि तोच आत्मा तुमच्याबरोबर सदा राहो. हालेलुया. आता उमेदवार उभे राहतील. प्रिय पालकांनो, धर्म आईबापांनो व भाविकांनो, उमेदवारांच्या बाप्तिस्माच्या वेळी जी वचने तुम्ही त्यांच्या वतीने दिली होती त्या वचनांचं आता ते स्वतः नूतनीकरण करणार आहेत. माय डिअर कॅन्डिडेट्स, दिस इज नॉट अ वन्स अँड फॉर ऑल प्रोक्लेमेशन ऑफ युअर फेथ. प्रत्येक ईस्टरच्या दिवशी आपण या वचनांचं नूतनीकरण करतो. जणू काही यू रिन्यू युअर कमिटमेंट टू द लॉर्ड. आतापर्यंत तुमच्या आईवडिलांनी आणि धर्म आईबापांनी ही वचनं दिली होती, पण हेन्सफोर्थ एव्हरी टाईम यू हॅव टू रिन्यू युअर सेल्फ. आणि म्हणून मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व दुष्कर्मांचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करता काय? स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू, तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला क्रूसावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो मेल्यानंतर उठला आणि आता सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? प्रभू व जीवनदाता पवित्र आत्मा, जो पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितावर उतरला आणि जो आज दृढीकरण साक्रामेंटाद्वारे तुम्हाला दिला जाणार आहे, त्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकाळचे जीवन, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? ही आमची श्रद्धा आहे. ही ख्रिस्त सभेची श्रद्धा आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई आम्ही ही श्रद्धा मोठ्या आनंदाने प्रकट करतो. नाव द कॉन्फर्मेशन स्टुडंट्स विल kneel down.
प्रिय पालकांनो व बंधू भगिनींनो, आपण सर्वजण या उमेदवारावर परमेश्वराचा आत्मा उतरावा म्हणून विशेष प्रार्थना करणार आहोत. सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी उभे राहून या उमेदवारांसाठी प्रार्थना करावी. धर्मगुरू आशीर्वादपूर्वक हात या उमेदवाराच्या समोर ठेवतील. सुरुवातीला मुख प्रार्थना होईल व त्यानंतर प्रार्थना केली जाईल. ही सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, पाणी आणि पवित्र आत्मा ह्याद्वारे तू तुझ्या मुलामुलींना पापापासून मुक्त केलीस आणि त्यांना नवजीवन बहाल केलीस. आता त्यांचा मदतनीस व मार्गदर्शक होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यावर पाठव. त्यांना शहाणपण व समज, ज्ञान व आदरभाव ह्यांचा आत्मा दे. तुझ्या उपस्थितीत त्यांना विस्मय आणि विनम्र बुद्धी या आत्म्याने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपया बसून घ्या. आता उमेदवारांना पवित्र तेलाने अभिषिक्त करण्यात येईल. केडन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. डिऑन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. डिलॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रेजिना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. केडन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. मेरियल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लॅन्स, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ग्वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. क्रिस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ॲनलिसा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. शॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एंजल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जेसन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. खिजॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ॲशर, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सिमरन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रोनिल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. बेथेल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नेथन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लिसा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एनॉश, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर.
तुला शांती असो. एंजल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जेफ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. अभिषा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. कॅलिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एंजेलिका पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. डिकन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. अनिसा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एवनॉल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सारा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जॉरन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सियोना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ऑड्री पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. इयान पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. क्रिझल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. डॅनियल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. पल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. क्रिस्बेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रॉसविल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लीज पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ब्रूस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सियाना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ॲडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. कॉंग्रॅच्युलेशन. ब्रिशेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रायन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. मेसी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रॉईस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सेल्विया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. इथन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नायसा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. क्लेंट पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर.
तुला शांती असो. सारा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. मार्क पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. क्रिसेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ब्रेशन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जोनीला पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. स्विन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. अनाया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. स्मित पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ऑरेलिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. कियान पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जेना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सौरव पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एमेलिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ग्रेडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एथेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. अजी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. अलायना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. स्वेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लिरिका पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एल्मर पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एथेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. झिऑन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जिसेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. विश्वासू लोकांच्या प्रार्थना कृपया उभे असा. बंधू भगिनीनं पवित्र आत्म्याने दिलेल्या श्रद्धा, आशा आणि प्रीती जे आपण एक आहोत त्याप्रमाणे आपल्या देवपित्याकडे आपण प्रार्थना करीत एक होऊया. आपलं उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपली श्रद्धा बळकट व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आपले पोप लिओ, बिशप थॉमस डिसोजा, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्या सर्वांना पवित्र आत्म्याचं संरक्षण व मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याच्या दानाने आम्ही देवाची मुले दृढ झालो आहोत. श्रद्धा व प्रीतीत मुळावलेल्या जीवनाद्वारे आम्हास ख्रिस्ताची साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. माता पित्यांनी व धर्मपालकांनी आम्हाला श्रद्धेत वाढण्यासाठी सहाय्य केले. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांनी शब्दाने व कृतीने आम्हा मुलास ख्रिस्ताच्या मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर पवित्र आत्म्याने सर्वांना एकत्र करतो.
त्यांनी प्रभूच्या गौरवशाली आगमनापर्यंत श्रद्धा व प्रीतीत वाढण्यास आम्हाला मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. आजच्या तरुणींनी जागतिक मोहांना बळी न पडता ईश्वरी हाकेला होकार द्यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहून जागतिक शांतीसाठी तसेच आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वर पित्या, तुझा पवित्र आत्मा तू प्रेषितावर पाठवला. नवीन पेंटेकॉसचा जीवनदायी अनुभव आमच्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मग्रामात व धर्मप्रांतात सर्वांना यावा, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. भाकरी घे प्रभु द्राक्षारस घे. भाकरी घे प्रभु द्राक्षारस घे. गरीबाचे दान प्रभु स्वीकारून घे. गरीबाचे दान प्रभु स्वीकारून घे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. घे तू माझे प्रभु जीवन सारे. घे तू माझे प्रभु जीवन सारे. कृपा तुझी आम्हाले कराना दे. कृपा तुझी आम्हाले कराना दे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. जे तू दिले प्रभु तुला देतो. जे तू दिले प्रभु तुला देतो. सर्वस्व माझे तुला अर्पितो. सर्वस्व माझे तुला अर्पितो. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमच्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावी, म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू, आमच्या या दानांचा प्रसन्नतेने स्वीकार कर. दृढीकरण साक्रामेंट स्वीकारलेल्या या उमेदवारांना तू सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. या पुनरुत्थान आठवड्यामध्ये ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे मोठ्या आनंदाने आम्ही स्तवन करावे हे आमचे कर्तव्य आहे. येशू ख्रिस्त हे जगाची पापे दूर करणारे खरे कोकरू आहे. आपल्या मरणाने त्याने आमचे मरण नष्ट केले. मरणांतून पुन्हा उठून त्याने आम्हाला जीवन प्राप्त करून दिले. म्हणून पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिकार व दूत तुझे गुणगान गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवी अखंड भरली पुनीत सावली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा. परम ईशाच्या पावन नामी एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि
लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोझफ, पूज्य प्रेषित, युगाने युगे ज्या संतांनी तुला संतुष्ट केले आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पापहारका परमेश को करा, सोडी दया दारा आमावरी प्रभुवरा. जग पापहारका परमेश को करा, सोडी दया दारा आमावरी प्रभुवरा. जग पापहारका परमेश को करा, शांती वर्षाव करा आमावरी. शांती वर्षाव करा आमावरी प्रभुवरा. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य.
ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारी बहाथोरण सा स्पर्श करी मी बरे करी मी तोडी अन घडवी मी स्पर्श करी मी बरे करी मी तोडी अन घडवी मी पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारी बहाथोरण सा पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारी बहाथोरण सा तुझ्या पदी आणिले प्रभु रे अंध पंगु बहिर्याना स्पर्शाने तव नव जीवन दे करी शांत हृदयाना प्रेम सिंधुवा ख्रिस्त दयाघन ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारे बहाथोरण सा पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारी बहाथोरण सा स्पर्श करी मी बरे करी मी तोडी अन घडवी मी स्पर्श करी मी बरे करी मी तोडी अन घडवी मी पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारी बहाथोरण सा पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारी बहाथोरण सा तुझ्या पदी आणिले प्रभु रे अंध पंगु बहिर्याना स्पर्शाने तव नव जीवन दे करी शांत हृदयाना प्रेम सिंधुवा ख्रिस्त दयाघन ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारी बहाथोरण सा पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु महान आन करीत सेमी नवीन सारी बहा
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या तारणाचा हा दिव्य उत्सव आमच्या ऐहिक जीवनाला सहाय्य ठरव. दृढीकरण साक्रामेंट स्वीकारलेल्या आमच्या उमेदवारांना मार्गदर्शन करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पाणी आणि पवित्र आत्म्याने नवजन्म देऊन तुम्हाला आपली मुले व कन्या बनवलेल्या परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हावर येऊ आणि तो तुमचे संरक्षण करो. सत्याचा पवित्र आत्मा त्याच्या चर्चमध्ये सदैव राहील अशी ज्या पुत्राने प्रतिज्ञा दिली, तो परमेश्वराचा पुत्र तुम्हाला आशीर्वाद देवो व सत्याची कबुली देण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देवो. शिष्यांच्या हृदयात प्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुम्हाला निर्दोष ठेवून एकत्रितपणे परमेश्वराच्या राज्यात आनंदाचा अनुभव देवो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा राहो. शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. आपण देवाला धन्यवाद दिले आहेत आणि देवाचे आभार मानणं, देवाला स्तुती देणं हे आपलं पहिली प्रार्थना आहे, पहिलं आपलं कर्तव्य आहे. अँड वी आर इंडीड ग्रेटफुल टू आवर गॉड that he has blessed our children, our young people with the greatest gift, that's the Holy Spirit. Yes or no? तुम्हाला जाणीव झालं का काहीतरी? Did you feel anything? Yes or no? Yes. So this is what church gives us at the right time, that you receive and you have been sent. Now you carry the faith. You have given. So you are soldiers for Christ. Soldiers of Christ and soldiers for Christ. Not to go into the war field, but to go into the war field of faith. That you carry faith that you have received and you give faith to other people. Now one more thing, that you are eligible to be a sponsor, to be a godfather, godmother of any person who is receiving baptism. So you are eligible for many things. Church welcomes you wholeheartedly, and we are here, all of us, including our Lordship, Bishop Thomas. We are congratulating you. So therefore, आपण सर्वजण टाळ्या वाजवून आपल्या या मुलांचं जोरदार टाळ्या वाजवून. My dear children, you deserve a lot more congratulations, because we have experienced your cooperation, your support, your attendance, your presence, everything. And you have to carry this, the goodness that you have. And this is therefore, we wish you Jesus, that you have received Jesus, we carry Jesus. My dear children, my dear young friends, we cannot forget, or we cannot, आपण उतराई होऊ शकत नाही. आपले बिशप आपल्यासाठी जो वेळ देतात, बिशप होणं आणि ती जबाबदारी स्वीकारणं, आणि ती स्वीकारल्यानंतर संपूर्ण धर्मप्रांत त्यांच्याकडून अपेक्षा करत असतं. ही त्यांची प्रामुख्याने ही जबाबदारी आहे. पण तरी देखील आजची सायंकाळ, त्यांचा खूप दिवस मोठा होता, आज खूप अनेक दुसरे कार्यक्रम होते, तरी देखील आजची ही सायंकाळ त्यांनी आपल्यासाठी दिली, आपल्यासाठी प्रार्थना केली, आपल्यासाठी मिसा अर्पण केली, आणि विशेष करून तुम्हा सर्वांना हे साक्रामेंट दिलं. त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजून आपल्या बिशपांचे आपण आभार मानूया. आम्ही सर्व फादर्स, विशेष करून फादर स्टीफन, जे दृढीकरण साक्रामेंटाचे इन्चार्ज होते,
तरी देखील आम्ही सर्वजण त्यांना मदत करत होतो, आम्ही सर्वजण काम करत होतो. फादर अँड्रू रॉड्रिक्स, फादर लेस्ली अल्मेडा, फादर जोएल, all our sisters, all 3 congregations, I always tell them we are a larger community, extended community, and they always, there with us for the pastoral ministry, for the faith ministry. They are always, be with us. So I thank all our fathers, all our sisters. तुम्ही जे वर्षभर आपल्या मुलांसाठी मदत केलेली आहे, मेहनत केलेली आहे. आपले जे कोऑर्डिनेटर्स आहेत, ते धर्मशिक्षक आहेत, ते एक वेळ कदाचित आम्ही फादर नसू, पण ते रविवारी क्लासला तुमच्याबरोबर असणार म्हणजे असणार, आणि त्यांनी तुमच्याबरोबर जर्नी केलेली आहे. एव्हरी संडे, एव्हरी क्लास, एव्हरी इव्हेंट ऑफ कॉन्फर्मेशन प्रेपरेशन, they have accompanied us and they accompanied you. So let us give a loud of applause to all our teachers. And especially today आपलं स्पेशल मदरीन पदरीन जॉय आणि त्याची मिसेस, त्यांनी आजची ही जबाबदारी स्वीकारली. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. माय डिअर चिल्ड्रन, आय कॅनॉट फॉरगेट युअर पेरेंट्स. तुमच्या पेरेंटने जे कोऑपरेशन केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे, तुम्हाला पाठवलेलं आहे, आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्याबद्दल मी तुमच्या पालकांचे, तुमच्या मदरीन पदरीन आज असतील, तुमचे आजी आजोबा आलेले आहेत, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आपलं गायन मंडळ, त्यांनी आपल्यासाठी या मिसामध्ये गायन केलेलं आहे, आणि आपले वेदीसेवक, त्यांनी नेहमीच आपली ही मुलं चांगली अतिशय सेवा देत असतात. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आपला फादर विल्यम आणि फादर ब्रुनो, ऑल द वे फ्रॉम अमेरिका. फादर ब्रुनो, he has arrived yesterday, California, and he is here today. One of his relatives is receiving the sacrament. So I thank Father Bruno, thank Father William, आपलं सॅक्रिस्टियन, आपलं स्टाफ, डेरिक, या सर्वांचे, ज्यांनी आजच्या ह्या साक्रमेंतासाठी आणि वर्षभर ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. देवाचा आशीर्वाद मागतो. गॉड ब्लेस यू. आता शेवटचं गायन चालू असताना आपला ग्रुप फोटो असेल. त्या अगोदर माय डिअर स्टुडंट्स अँड पेरेंट्स, I acknowledge the efforts of our parish fathers in training you. वारंवार आम्ही चौकशी करत होतो, त्यांच्याकडनं खबर घेत होतो, तुमचे सगळे कार्यक्रमाचे पोस्टर्स आणि रील्स आम्ही बघत होतो, तर त्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे तुम्हाला घडविण्यासाठी. आणि म्हणून आपले फादरांचे, सिस्टरांचे आणि आपले धर्म शिक्षकांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून आभार मानूया. थँक यू फादर्स, वी अप्रिशिएट युअर हार्ड वर्क. हार्टी वेलकम टू द न्यू बॅच ऑलरेडी फॉलोविंग यू. सो सर्व नवीन मुला मुलींचे हार्दिक स्वागत. तुमचे ट्रेनिंग, तुमचं फॉर्मेशन, तुमचे क्लासेस लवकर सुरू होतील. फादर स्टीफन आणि आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू. पान क्रमांक 144. जा सांगा मम बंधुजना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. मरणाची मोडून नागी, नारी आली सर्पाजोगी. भीती कुणाची नुरली साची, ही नवलाची क्रांती घडे जगती जाणा. विजयी मी तुमचा राणा. क्रांती घडे जगती जाणा. विजयी मी तुमचा राणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. का बसला दडुनी
मागे निजला कातरी वाजागे सोडून धुंदी बहु आनंदी सादा संधी गाशुभरुना आलो जिंकून या मरणा जा सांगा मम बंधुजना आलो